नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदवाला बातमीपत्रात स्वागत। बातम्या अतिवृष्टीच्या संदर्भात। लोहा कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन या घटनेला आता 5 दिवस झाले असले तरी आजही नागरिकांचे जनजीवन विस्कळीतच आहे। शेतीचे सरसकट पंचनामे करा अशी मागणी सर्वत्र होत आहे, परंतु नदी नाल्यांच्या काठाच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक गाव पाण्याखाली गेले असल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसून गोरगरीब कष्टकरी नागरिकांचे संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहेत। त्यांचे पंचनामे कसे करणार हा प्रश्न समोर येत असल्याने प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी लोहा कंधार तालुक्याला शासनाने विशेष पॅकेज देऊन गोरगरीब उद्ध्वस्त झालेले कुटुंब पुन्हा उभे करा अशी मागणी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली आहे। 27 आणि 28 ऑगस्ट हा दिवस लोहा कंधार तालुक्यातील नागरिकांसाठी व शेतकऱ्यांसाठी काळा दिवस ठरला। 43 वर्षामध्ये जेवढा पाऊस झाला नाही तेवढा पाऊस 2 दिवसात पडला आणि होत्याचं नव्हतं झालं। तालुक्यातील अनेक गावात पाणी घुसले आणि गावेच्या गावे पाण्याखाली गेली। 8 ते 10 फूट पाणी हे नागरिकांच्या घरात घुसले। पाऊस येऊ लागला असं आला नाही कधी, असं कधी येणार बी नाही आम्हाला वाटलं। थोडं मारुती मंदिर पर्यंत पाणी आलतं। मारुती मंदिर पर्यंत आल्यानं आम्हाला वाटलं जाणार नाही आमचा पसारा फिसारा, म्हणून आम्ही थोडं हायगाय मध्ये राहिलं। सगळे लोक म्हणले येणार नाही आतापर्यंत आलं बी नाही पाणी इथपर्यंत। मारुतीच्या मंदिर पर्यंतच येत गेले जात गेले आम्ही नदी काठाचे माणसं। पुन्हा काय झालं, पाणी येत आलं, पुन्हा मग इथं हॉटेल पर्यंत आलं की आम्ही पसारा थोडाफार काढावं म्हणल्या, पण पाणी लगेच गाठलं आम्हाला। अंतरण पांघरण सगळंच काहीच नाही, काहीच काही तर समोर सुद्धा टाकून दिल्या राहत। लोणचं, तिळ, ज्वारी, हरभरे सगळं काहीच नाही, काही डझनभर केळं आणून ठेवलेले आहेत, दाखवू का तुम्हाला। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेकांची घरे पडली आहेत। घरातल्या संसार उपयोगी वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्या। अनेकांच्या घरावरचे पत्रे वाहून गेले। जनजीवन सुधारण्यासाठी किमान 1 महिना तरी कालावधी लागू शकतो। यातील अनेक गोरगरीब लोकांना 2 वेळचे जेवणही मिळत नाही अशी अवस्था काही लोकांची आजही आहे। कवठा या गावातील एका गरीब महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी संसार उपयोगी वस्तू जमा केल्या होत्या, परंतु पावसाच्या पुरात त्या पूर्ण वस्तू वाहून गेल्याने या महिलेवरती मोठे दुःखाचे डोंगर कोसळले आहे। सामान ला के रखी थी मेरे बच्चे की शादी करना बोल के, सोफा, कूलर, फ्रिज, पूरा नुकसान हो गया मेरा। कुछ भी नहीं बचा घर में, देखो जाके। और मैं बर्तन झाड़ू पोछा करके खाती हूँ हैदराबाद में। शबाना 20 शेख अली। एक लाख सर जमा करके रखी थी मैं यहाँ पे घर में। शादी कब थी? शादी करने का था सर अभी, और 8-7 महीने में एक जमा करी थी पूरा लाके मैं। वो मजदूरी बर्तन मांज के कर रहे थे ना? हाँ सर, जैसा मेरे को 20,000 मिले, 10,000 मिले, मजदूरी करके एक आइटम लाके रख रही थी मैं। एकदम नहीं है मेरी हैसियत। शासनाच्या वतीने राशन दुकानाच्या माध्यमातून खिचडी शिजवून देण्याचे आदेश देण्यात आले होते, परंतु एकही महाशयाने पूरग्रस्त लोकांना खिचडी शिजवून दिली नाही। आजच्या घडीला त्यांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे। प्रचंड भयानक पूर असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत। एवढी भयान परिस्थिती डोळ्यासमोर असतानाही शासन मात्र नुसत्याच पंचनाम्याच्या गप्पा मारत आहे। शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानीचे पंचनामे करून थोडीफार मदत तुम्ही देताल, परंतु अख्खी गावेच्या गावे इथं पुरात वाहून गेली आहेत, त्यांना मदत कशी देणार हा खरा प्रश्न आहे। शासनाचे सर्वच्या सर्व नियम बाजूला ठेवून कंधार लोहा तालुक्यात विशेष पॅकेज जाहीर करून या तालुक्यातील लोकांचा संसार उभारावा अशी मागणी प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी केली आहे। मी कंधार तालुक्यातल्या कवठा या गावामध्ये घरोघरी भेटी दिल्या। गोरगरिबाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। घरांमध्ये जवळपास 7 फूट 8 फुटापर्यंत पाणी हे आलेलं होतं। मोठ्या प्रमाणावर कमी वेळेत जास्त पाऊस पडला। मागच्या 40-50 वर्षाच्या नंतर एवढा मोठा पाऊस झाला आणि गोरगरिबांचं प्रचंड मोठं नुकसान झालं। शेतकऱ्यांचंही प्रचंड मोठं नुकसान झालंय। त्याचबरोबर व्यापाऱ्यांचे, खास करून कवठ्यामधल्या
व्यापाऱ्यांचंही मोठं नुकसान झालेलं आहे. मी गावकऱ्यांना, कवठावासियांना, तालुक्यातल्या जनतेला नम्र आवाहन करू इच्छितो की आपण धीर धरा. प्रशासन त्यांचं काम करत असेल किंवा नसेल तर आम्ही त्यांच्या पाठीमागे लागू, परंतु गरिबाला न्याय मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना 2 प्रकारची वर्गवारी, खरं तर लोहा आणि कंधार या दोन्ही तालुक्याला सरसगट मदत देण्याचं धोरण शासनाच्या स्तरावर चर्चा चालू आहे. माझं स्वतःचं सन्माननीय पालकमंत्री असतील, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी माझं कालच बोलणं झालं होतं. परंतु शेतकऱ्याला सरसगट मदत तर दिली पाहिजेच, पण ती मदत देताना NDRFच्या नॉर्म प्रमाणे मदत देऊन भागणार नाही. नदी काठाचे जे काही शेतकरी आहेत किंवा छोट्या नद्या आहेत, नाल्या आहेत, त्याच्या काठावरचे जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्यांची वर्गवारी वेगळी झाली पाहिजे. त्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत आणि ज्यांचं पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांना सरसगट NDRFच्या नियमाप्रमाणे मदत मिळणं आवश्यक आहे. कवठा गावामध्ये खास करून सकल भागामधल्या सगळ्या गरिबांच्या घरांमध्ये प्रचंड पाणी आलं. अन्नधान्यापासून, खाण्याच्या साहित्यापासून, कपडे लत्ते सगळं भिजून नुकसान झालेलं आहे. खरं तर प्रशासनानं तातडीनं, तहसीलदारांना मी आता बोलणारच आहे, कालही बोललो होतो, तातडीने या गरिबांना धान्य पुरवठा झाला पाहिजे किंवा यांचे कॅम्प लावून यांना जेवण्याची व्यवस्था तरी झाली पाहिजे. अनेक घरांमध्ये लेकरं सुद्धा चिखलामध्ये उभे आहेत, ही अवस्था आहे आज घरामध्ये. आणि व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान असेल, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान 2 प्रकारचं मी आता सांगितल्याप्रमाणे, नदीच्या काठावरचे, नाल्याच्या काठावरचे जे शेतकरी त्यांच्या जमिनी खरडून गेल्यात त्यांच्यासाठी मोठं नुकसान आहे. पिकांचं नुकसान हे तर आहेच, परंतु घरांमध्ये सुद्धा पडझड झालेली आहे. अनेक गरिबांचे घरं पडझड झालेत, भिंती पडल्यात, घरं पडलेत. सुदैवानं जीवितहानी झाली नाही. गावकऱ्यांनी सतर्कता दाखवली, काही आमचे कार्यकर्ते सुद्धा सतर्क होते, मीडिया सुद्धा सतर्क होता. त्यामुळं जीवितहानी जरी झाली नसेल तरी ही मोठी हानी ही गरिबांच्या घरांमध्ये झालेली आहे. आणि म्हणून त्यांच्या नुकसानीप्रमाणे सगळे नियम बाजूला ठेवून, कारण निसर्गच नियम बाजूला ठेवून 40 वर्षानंतर कोपलाय, त्यामुळं आत्ताचे नियम लावून जर मदत करायचं शासनाचं धोरण असेल तर तो गरिबावर अन्याय होईल. आणि म्हणून त्यांना नियमाच्या बाहेर जाऊन विशेष पॅकेज हे शासनाच्या वतीनं लोहा आणि कंधार मधल्या जनतेला, शेतकऱ्याला, गरिबाला मिळालं पाहिजे आणि तातडीने त्यांना मदत मिळण्याची आवश्यकता आहे. प्रशासन यामध्ये सतर्कतेनं काम करेल यासाठी आम्ही सुद्धा सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं, शिवा संघटनेच्या वतीनं सुद्धा पाठपुरावा करतो आहोत, पुढेही करणार आहोत. मी आपल्या माध्यमातून पुन्हा गरीब जनतेला, शेतकऱ्याला नम्र आवाहन करतो की आपण धीर धरा. परिस्थिती वाईट आहे, बिकट आहे. ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे. घरांचं, व्यापाऱ्यांच्या मालाचं किंवा शेतकऱ्यांच्या पिकाचं किंवा शेतीचं खरडून जाण्यापासूनचं मोठं नुकसान आहे. या नुकसानीला भरपाई तर सरकार देऊ शकणार नाही, परंतु किमान त्यांना आधार मिळेल अशा प्रकारची मदत शासनाच्या वतीनं तातडीनं झाली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. आणि आपण सर्वजण गावकरी सुद्धा एकत्रितपणे ज्यांचं नुकसान झालंय कुठलाही भेदभाव न करता, ज्या गरिबाला गरज आहे, आज काही मी घरं बघितले ज्यांच्या घरामध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा नाही किंवा अन्न शिजवायला जागा नाही, 2-2 दिवस लोक तसेच उभे आहेत. या लोकांना ताबडतोब त्यांचे कॅम्प लावले पाहिजे होते. त्यांना तातडीनं प्रशासनाच्या वतीनं राहण्याची, खाण्याची व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. पण कवठ्यामध्ये असं झालेलं दिसत नाही, हे दुर्दैव आहे. आता तरी का होईना, मी तहसीलदारला आणि कलेक्टरला बोलेनच, आता तरी या गरिबांना राहण्याची, खाण्याची व्यवस्था काही दिवसासाठी का होईना ती करावी आणि ज्यांचे घरं पडलेत त्यांना विशेष बाब बनवून घरकुलं देण्यात यावेत, अशा प्रकारची माझी मागणी आहे. मी त्याचा पाठपुरावा करणार आहे. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.